दहीहंडीची ओळख असलेल्या भिवंडी शहरातील युवा शक्ती मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित दहीकाला उत्सवात अनेक नेते मंडळी व सिने कलाकार हजेरी लावणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे। भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड येथे ही दहीहंडी आयोजित करण्यात येणार आहे। यामध्ये 1,11,011 रुपयाचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे। या दहीहंडींसाठी भिवंडी, ठाणे तसेच भिवंडी ग्रामीण भागातून आदिवासी गोविंदा पथक व महिलांचा सहभाग असणार असून या दहीहंडीसाठी भिवंडी शहरात भोजपुरी कलाकार यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे। दिग्विजय कलाकार ही उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे। आमच्या हा मंडळाला, युवा शक्ती मित्रमंडळाला 15 वर्ष होत आहेत आणि 15 ऑगस्ट हा दिवस आम्हाला पहिल्यांदा मिळाला आहे आणि 15 ऑगस्टच्या दिवशी आणि 16 तारखेला हे 2 दिवस इथं उत्सव साजरा केला जातोय। ही आमची परंपरा आहे की 2 दिवस आमचा उत्सव असते। कृष्ण जन्माष्टमी 15 तारखेला आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाळा। तर ह्या टायमाला भरपूर असे आम्ही भोजपुरी कलाकार बोलवले आहेत आणि खूप मनोरंजनाचे सगळे प्रोग्राम ठेवले आहेत। आणि मी खास करून सगळ्या मंडळांना आव्हान करेन की या टायमाला आपल्या इथे सेफ्टी बेल्टचा पण उपयोग केला जाईल। तर सगळ्यांनी मोठ्या मोठ्या मंडळांनी सुद्धा यावा। दरवर्षी आमच्याकडे जवळजवळ 80 मंडळ हजेरी लावतात, या टायमाला 100 यावीत अशी आमची अपेक्षा आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे दहीहंडी उत्सवामध्ये काही नियमावली मंडळांची असते, तर तुमच्यामध्ये काही नियमावली, अटी वगैरे काही आहेत? आमची नियमावली जी असते, जे थर लावतील त्यांना नेहमीप्रमाणे आमच्या इथं थोडीसुद्धा पार्सलिटी केली जात नाही, कारण की कोणीही असो ते सगळे आम्हाला समानच आहेत आणि जे जास्त थर लावतील त्यांच्यासाठी ती दहीहंडी दिली जाईल। जर का दरवेळेस 7 थर लावतात, 8 अजूनपर्यंत इथे कोणी लावले नाहीत, तर जो जास्त थर लावेल त्यांच्यासाठी हा पूर्णपणे बक्षीस असेल। महिलांसाठी काय मुख्य आकर्षण राहणार आहे? महिलांसाठी इथेशी जास्त प्राईज दिली जाईल, कारण का ज्या प्राईजपेक्षा जास्त प्राईज मिळेल त्यांना। दहीहंडी उत्सवासाठी कितीची दहीहंडी आहे? जवळजवळ ही 20 लाखापर्यंतची दहीहंडी असते। हा प्राईज सगळ्यांना वाटून दिला जातो आहे। आम्ही दरवर्षी 1,11,011 हा आकडा ठेवला आहे आणि चांगल्या ट्रॉफी। आत्ता आमच्या भंडारी कंपाऊंडच्या दहीहंडीला 15 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 15 ऑगस्टच्याच दिवशी म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे की 15 ऑगस्ट आणि दहीहंडीचे प्रोग्राम हा एकाच तारखेला आलेले आहेत। त्याच्यामुळे आमचा एक उत्साहच आहे की 15 वर्ष पण होत आहेत, तर खूप चांगल्या प्रमाणात आम्ही नियोजन केलेलं आहे। आणि यावर्षी महिलांना मी महिला पथकाला आवाहन करेन की त्यांनी जास्तीत जास्त पथकं इकडे भंडारी कंपाऊंडला भेट द्यावी, कारण यावर्षी महिलांना थोडं जास्त प्राधान्य द्यायचा आमचा पण प्रयत्न आहे। कारण का आम्ही इथे एक महिला पथक स्पॉन्सर केलेलं आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस पण चालू आहे मुलींची। त्यांना जे पण लागते साहित्य ते आम्ही देतो आहे। आणि त्याच्यानंतर त्या महिला पथकाचं नाव पण आम्ही अहिल्याबाई असं ठेवलं आहे, कारण त्याच्यासाठी पण एक कारण आहे की अहिल्याबाई होळकरांची ही 300वी शताब्दी आहे आणि मग त्याच्यासाठी आमचं हे नवीन पथकाचं नाव पण मी अहिल्याबाई असंच ठेवलेलं आहे। तर चांगल्या प्रकारचे आमच्याकडे कार्यक्रम होतात, तर सगळ्यांनी हजेरी लावा हेच मी आवाहन सगळ्यांना करेन। जय हिंद, जय महाराष्ट्र।